विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। मुख्य व्यवस्थापन महाराष्ट्र ग्रामीण बँक मुख्यालय औरंगाबाद यांना तक्रार। जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे। अंबड तालुक्यातील गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना येथून प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील किशोर उपयोजना अंतर्गत 22/9/2021 रोजी कर्ज मागणी केली असता महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या गोंदी शाखेचे शाखा व्यवस्थापन पाटील यांनी मी पहिले कर्ज घेऊन सर्व मुदतीच्या आत परतफेड केली आहे पण परत दुसरे कर्ज जाणून बुजून कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे। त्यामुळे मला 15 दिवसाच्या आत कर्ज नाही भेटले तर मी गोंदी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गोंदीच्या समोर आत्मदहन करणार आहे। बाळू प्रधान। माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला जिम्मेदार गोंदी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेचे मॅनेजर पाटील साहेब हे राहतील व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही नम्र विनंती। जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे, गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना। नमस्कार, मी बाळू दामोदर प्रधान, राहणार गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना येथील ग्रॅज्युएट सुशिक्षित बेरोजगार असून मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा नियमित कर्ज खातेदार आहे। तरी आज रोजी मी मागील 1.5 वर्षापासून बँकेशी संघर्ष करीत आहे मुद्रा योजनेतील किशोर उपयोजनेचं कर्ज प्राप्तीसाठी, परंतु बँकेने आजपर्यंत मला कर्जच दिले नाही। मी बँकेला वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत, प्रस्ताव दिलेला आहे, तरी बँकेने अजूनही मला कर्ज दिलेले नाही। मी त्यांचं शिशु उपयोजनेचं कर्ज पाठीमागे 2 वर्ष संघर्ष करून प्राप्त केलं होतं, जे की मी पूर्ण फेडलं आहे। त्यांच्या नियमानुसार त्याची परतफेड केलेली आहे, तरीही बँकेने मला जाणून बुजून कर्ज दिले नाही। मी मागील 1.5 वर्षापासून बँकेच्या कर्जासाठी पाठपुरावा करत आहे। मी 5/3/2021 रोजी बँकेचं पूर्ण कर्ज बँक व्यवस्थापकांना भेटून त्यांच्याशी पूर्वचर्चा करून फेडलेलं आहे, परंतु बँक व्यवस्थापकांनी माझं कर्ज फेडून घेतल्याच्या नंतर माझा प्रस्तावच स्वीकारला नाही। त्यांनी मला ओढीचे कारण देऊन माझ्या टाळाटाळ केली आणि माझी दिशाभूल केली। त्यानंतर मी फायनान्स मिनिस्टर सीतारामन यांच्या सचिवालयाशी संपर्क साधून सचिवालयाच्या कार्यालयात संपर्क साधून मी बँक मॅनेजरला त्या फोनवर बोलून त्यांना माझा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी भाग पाडले आणि त्याच्यानंतर त्यांनी माझा प्रस्ताव तर स्वीकारलाच, परंतु तो प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयास पाठवलाच नाही, जो की मला माझ्या माहिती अधिकार पत्रानुसार कळाला। मी क्षेत्रीय कार्यालयांना माहिती अधिकार दिला होता, त्या माहिती अधिकारात विचारलं होतं माझ्या प्रस्तावाचं पास्तरावानुसार काय कारवाई करण्यात आली म्हणून, तर त्यांनी असं सांगितलं की तुमचा कर्जाचा प्रस्तावच बँकेकडे आला नाही अजून क्षेत्रीय कार्यालयात, आल्याच्या नंतर आम्ही ध्येय धोरणानुसार त्याचा विचार करू, परंतु बँक मॅनेजरांनी तो प्रस्तावच पाठवला नाही। तो प्रस्ताव मी 26/8/2021 रोजी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।